हॅलो स्टुडंट्स, आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचं. तर तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे ट्रबल शूट द इमर्जन्सी लाईट सिस्टीम. ओके, आता सर्वात पहिले इमर्जन्सी लाईट सिस्टीम म्हणजे काय. आता जेव्हा कधी पण तुमची पॉवर कट होते, ओके, तर मग आपण काय करतो, बॅटरी बॅकअप असलेली कोणती पण लाईट आपण यूज करतो, ती असते तुमची इमर्जन्सी लाईट. ओके, आता इमर्जन्सी लाईटमध्ये सर्वात मेन डिव्हाइस आहे तो आहे तुमची बॅटरी. ओके, ती बॅटरी काय करते, एनर्जी स्टोअर करून घेते आणि जेव्हा तुमची लाईट जाते म्हणजे पॉवर कट होतो तेव्हा आपण ती लाईट यूज करू शकतोय. ओके, आता जेव्हा कधी पण, आता सपोज एखादी बिल्डिंग आहे, ओके, रेसिडेन्शियल एरिया आहे, त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये सपोज पॉवर कट झाली तर ऑटोमॅटिकली स्विच ऑन होऊन तुमची इमर्जन्सी लाईट ही काय होते, ऑन होते. ओके, आता तुम्ही जो हा फोटो बघता आहे हा काय तुमचा LED इमर्जन्सी लाईट सिस्टीमचा आहे. ओके, आता हे इमर्जन्सी लाईट सिस्टीम कुठे कुठे यूज केली जाते. आता मोस्ट ऑफ द तुमचे रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरियाज, ओके, नंतर कॉलेज अपार्टमेंट्स, हॉटेल्स वगैरे इथे ही लाईट सिस्टीम यूज केली जाते. आता जी इमर्जन्सी लाईट सिस्टीम आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुमचा इनकॅन्डसेंट लाईट पहिले यूज केली जायची, पण आता सध्या CFL, LED या अशासारखे बल्ब आल्यामुळे आता तर CFL आणि LED हे यूज केले जातात. आता आपण काय करूया, सर्वात पहिले इमर्जन्सी लाईट सिस्टीम बाय युझिंग SCR किंवा थायरिस्टर कोणतं पण डिव्हाइस यूज करून तुमची इमर्जन्सी लाईटिंग सिस्टीम कशी ऑपरेट होते ते बघूया. ओके, आता ही सर्किट डायग्राम आहे तुमची इमर्जन्सी लाईट सिस्टीम कंट्रोल युझिंग SCR. ओके, आता याच्यामध्ये काय दिलं आहे, इथं तुम्ही बघू शकता की तुमचा काय आहे, सिंगल फेज AC सप्लाय आणि इथे ट्रान्सफॉर्मर यूज केलं आहे. तर हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे, तुमचा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. ओके, आणि इथं आपण D1, D2 आणि D3 असे 3 डायोड यूज केले आहे. इथे तुमचा लॅम्प असतो. ओके, आणि हे रेजिस्टन्स आहे तुमचे R1, R2 आणि R3 आणि इथे कॅपॅसिटर कनेक्ट केलेला असतो. हा आहे तुमचा SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. आणि ही बॅटरी जी आहे DC बॅटरी, इथं 6 वोल्टची बॅटरी असते ती तुमची, त्याच्याने आपण काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. ओके, आता सर्वात पहिले इमर्जन्सी लाईट सिस्टीम काय करते, तुमची जी ही बॅटरी असते म्हणजे 6 वोल्टची बॅटरी असते तिची स्टोअर करण्याचं काम करते. आणि जेव्हा तुमचा पॉवर कट होतो तर ऑटोमॅटिकली ती काय करते, स्विच ऑन होऊन तुमचा जी लाईट आहे ती तुमची ग्लो करते. ओके, आता याच्या ऑपरेशनमध्ये सर्वात पहिले बघूया, जेव्हा तुमचा सप्लाय ऑन असतो म्हणजे जेव्हा तुमचा AC सप्लाय ऑन असतो तर ऑपरेशन कसं होतं. ओके, आता जी तुमची D2 आणि D3 आहे ही काय तुमचे कनेक्टेड आहे तुमच्या सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरला. आता हे सर्किट कोणतं होतंय, कम्प्लीट तुमचा फुल वेव्ह रेक्टिफायरचं. ओके, आता रेक्टिफायर काय काम करतो हे तुम्हाला माहितीच आहे की AC टू DC कन्व्हर्जन करतो. ओके, तर मग तो काय करणार आहे, तुमचा AC सप्लाय कन्वर्ट करणार आहे तुमच्या DC मध्ये. त्याच्यामुळे हे फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर आपण यूज केलेला आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर आपण इथे यूज केले D2 आणि D3. ओके, आता हा काय करतो, बॅटरी काय करणार आहे, तुमची DC सोर्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि जेव्हा कधी तुमचा AC सप्लाय हा ऑन असेल तेव्हा आता D3 आणि तुमचा जो D1 आहे आणि R1 आहे हे काय करताय, तुमची जी बॅटरी आहे तिला चार्ज करण्याचं काम करताय. ओके, जेव्हा तुमचा R1 व्हॅरी होईल तेव्हा. आता तुम्ही बघू शकताय SCRचे जो ॲनोड आणि तुमचा गेट टर्मिनल आहे तो कुठे कनेक्ट केलेला आहे, तुमच्या बॅटरीला. ओके, कारण की तुमचा बॅटरी व्होल्टेजसाठी. नंतर तुमचा जो SCRचा जो कॅथोड टर्मिनल तो कुठे कनेक्ट केला आहे, तुमच्या C1ला, C1च्या तुमच्या हायर पोटेन्शियलला तो कनेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे ॲज लॉंग ॲज द AC सप्लाय जेव्हा तुमचा ऑन होईल तर तुमचा SCR काय होतो, रिव्हर्स बायस होतो. ओके, आता आपण बघूया मोड 2 म्हणजे जेव्हा तुमचा AC सप्लाय ऑफ असणार आहे म्हणजे हा तुमचा सप्लाय जेव्हा ऑफ असणार म्हणजे तुमची पॉवर कट होईल तेव्हा. आता जेव्हा कधी तुमची AC सप्लाय इंटरप्ट होतो म्हणजे AC सप्लाय तुमचा ऑफ होतो तो आउटपुट येते रेक्टिफायरचा, तर तुमचा जो D2 आणि D3 हे काय होतात, 0 होऊन जातात. ओके, आणि कॅथोड पोटेन्शियल आहे तुमचं जे SCR1चं ते काय होतं, तुमच्या बॅटरी व्होल्टेजपेक्षा कमी होऊन जातं. आणि जो गेट करंट आहे म्हणजे हा जो गेट सप्लाय तुमचा गेट करंट काय होतो, सप्लाय होतो तुमच्या SCRला थ्रू कोणत्या, या R3 थ्रू. ओके, आणि त्याच्यामुळे तुमचा SCR काय होणार आहे, तुमचा ट्रिगर होणार आहे. आणि त्याच्यामुळे ही बॅटरी काय केली जाते, ही बॅटरी तुमची कनेक्ट असते तुमच्या लॅम्पला अक्रॉसमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा कधी पण तुमचा AC सप्लाय हा काय होतो, रिअपियर होतो, तर मग तुमचा परत SCR काय होतो, ऑफ होतो ऑटोमॅटिकली आणि बॅटरी परत चार्ज व्हायला स्टार्ट होते. अशा प्रकारे काय तुमची जेव्हा पॉवर कट होते तर जेव्हा तुमचा पॉवर कट होतो तेव्हा तुमची लॅम्प कशी ग्लो होते ही त्याची
प्रोसिजर आहे. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये ट्रबल शूटिंग. आता ट्रबल शूटिंग म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलंय की त्याचे फॉल्ट्स आणि रेमेडीज, की आपण एखादा फॉल्ट झाला आहे सिस्टीममध्ये, मग त्याची रेमेडीज आपण काय देतो. ओके, ही तर सिस्टीम झाली तुमची इमर्जन्सी लाईट सिस्टीमची. आता त्याच्यामध्ये फॉल्ट काय काय होतात. आता मेन फॉल्ट जो होतो तो म्हणजे आहे की इफ सपोज तुमचे बॅटरी, सर्वात मेन गोष्ट आहे याच्यामध्ये की तुमची बॅटरी. ओके, ती बॅटरी जी आहे तिच्यामध्ये तुमची एनर्जी स्टोअर होते की नाही होते. ओके, ते चेक करणं खूप गरजेचं असतं. इफ सपोज बॅटरी खराब झाली असेल, ओके, तर मग आपल्याला ती काय करावं लागते, रिप्लेस करावं लागते. ओके, त्याच्यानंतर असते तुमची लाईट. आता ही जी लाईट आहे ह्या लॅम्पची पण ल्युमिनरीज जे आहे, म्हणजे सपोज त्याची लॅम्पचा फ्यूज वगैरे तुमचा गेला असेल, त्याच्यामुळे ती लॅम्प काय होणार आहे, तुमची ग्लो होणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही रेमेडीज काय की तुम्ही तो लॅम्प कंटिन्युअसली तुम्ही चेक करू शकता. म्हणजे त्याचे जे एंड्स असतात लॅम्पचे ते काय होतात, ब्लॅक होतात. बरोबर, त्याच्यावरून आपल्याला समजतं की तुमचा लाईट आता ग्लो होणार नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्ही ते लॅम्प कंटिन्युअसली चेक करणं खूप गरजेचं असतं आणि ते मध्ये रिप्लेस करायचं असतं. ओके, आता बॅटरीचा मेन एक प्रॉब्लेम काय असतो की आता सपोज लाईट गेलेली. ओके, आणि तुम्हाला असं वाटतंय की बॅटरी फुल चार्ज आहे, पण मग तरी पण ती फक्त 3 तासाच्या आतच तुमची फक्त ग्लो होते. ओके, मग त्याच्यामुळे तुमची बॅटरीचं बॅकअप चेक करणं खूप गरजेचं आहे. ओके, की बॅटरी पूर्ण सप्लाय घेत आहे की नाही जेव्हा तुमचा एसी सप्लाय ऑन असतो तेव्हा. त्याच्यामुळे याच्यामध्ये मेन फॉल्ट कोणता होतो, तो मेन फॉल्ट तुमचा हा बॅटरीमध्येच होतो. ओके, आता मी ही तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवली होती, एक LED इमर्जन्सी लाईट सिस्टीम आहे ही. आता याच्यामध्ये कशी, आता आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द ज्या लाईट सिस्टीम यूज केली जाते, इमर्जन्सी लाईट सिस्टीम, बेस्ट इमर्जन्सी लाईट सिस्टीम, त्या कोणत्या आहे की तुमची विप्रोची इमर्जन्सी लाईट सिस्टीम आहे. त्याची जी ॲबिलिटी लाईटिंगची ती कशी तुमची 360 डिग्री आहे. ओके, नंतर सेकंड येते तुमची फिलिप्सची उज्ज्वल प्लस जी इमर्जन्सी लाईट सिस्टीम आहे ती. ओके, नंतर तुमची एव्हर रेडीची जी इमर्जन्सी लाईट सिस्टीम आहे, LED होम लाईट सिस्टीम, ती तिथे यूज केली जाते. ओके, आता आय होप तुम्हाला समजले असेल की कोणते कोणते ट्रबल्स येतात तुमच्या इमर्जन्सी लाईट सिस्टीममध्ये आणि तुम्ही काय फॉल्ट करू शकता. आता मेन ट्रबल तर मी तुम्हाला सांगितलं की मेन ट्रबल फक्त कोणता आहे, तुमचा बॅटरी बॅकअपचा, की तुमची बॅटरी व्यवस्थित चार्ज होत आहे की नाही, नीट चार्ज होत आहे की नाही जेव्हा तुमचा सप्लाय ऑन असतो तेव्हा. तर हे खूप गरजेचं असतं. ओके, बघणं त्याच्यासाठी तुमच्या बॅटरीचं मेंटेनन्स करणं हे इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे तुमच्या ट्रबल शूटिंग ऑफ इमर्जन्सी लाईट सिस्टीममध्ये. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.